परभनी पुलिस स्टेशन में सोमनाथ सूर्यवंशी की मौत के खिलाफ तुर्भे में दलित समाज का मोर्चा। कुछ दिन पहले परभनी में हुए दंगे में घायल प्रदर्शनकारी सोमनाथ सूर्यवंशी की मौत के खिलाफ नवी मुंबई में सभी पार्टियों के दलित नेताओं और कार्यकर्ताओं ने तुर्भे MIDC पुलिस स्टेशन में मार्च निकाला था। मार्च के बाद सभी लोगों ने पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक को पत्र सौंपकर CBI मामले की जांच करवाने की मांग की। साथ ही नवी मुंबई में इस तरह की घटना न हो इसका ध्यान दे। इसके बाद कार्यकर्ताओं ने कहा कि परभनी में पुलिस ने दलित समाज के लोगों को टारगेट करके उनके ऊपर केस दर्ज किया, जिन्हें तुरंत वापस लिया जाना चाहिए। परभणी इथे जे संवैधानिक प्रतिकृती होती त्याची विटंबना करण्यात आली। त्या विटंबनेमध्ये जे तेथील पोलीस प्रशासकाने तो माथेफिरू सांगितला, पण हा माथेफिरू नसून हे कट कारस्थान आहे। कारण माथेफिरू नाव द्यायचं आणि कुठेतरी दलितांच्या भावना दुखवायच्या हे कारस्थान चालू झालेलं आहे। त्याकरिता त्या ठिकाणी ज्या समाजकंटकांनी ते कृत्य केलं त्या कृत्य करणाऱ्यांना एकदम कडक शासन झालं पाहिजे। शिवाय आज सोमनाथ सारखा एक हुशार जो लॉ मध्ये शिकत असताना त्याचा अमानुष हा मृत्यू नसून त्याचा घात केलेला आहे, त्याचा खून केलेला आहे। त्या खून करण्यावरती कडक शासन व्हावं याकरिता आम्ही सर्व पक्षीय नवी मुंबईच्या माध्यमातून तुर्भे विभागाच्या माध्यमातून आम्ही ते सिनियर साहेबांना तुर्भा MIDC पोलीस स्टेशन आहे तिथे सिनियर साहेब आबासाहेब पाटील यांना भेटण्याकरता आलो आणि आम्ही आमचे म्हणणे तिथे मांडलेलं आहे की जे माथेफिरू हमेशा जे नाव दिले जातं याच्यावरती सखोल चौकशी करा। या कठोर ज्या सखोल चौकशीवरून जे काही गुन्हेगार आहेत याच्या मागे कोणतरी आहे, त्याच्या मागे कोणी असल्याशिवाय तो असा कारस्थान करू शकत नाही। त्याला काहीतरी आमिष दाखवलेलं आहे। कारण का हे काम करत असताना असे माथेफिरू त्याला नाव दिले जातं, त्याच्या मागे कोणतरी मोठी हस्ती असते, त्याची चौकशी झाली पाहिजे। टोटल जो कोणी याच्या मागे आहे त्याला शासन झालं पाहिजे, जेणेकरून पुढची जे हे आहे पिढी आहे त्याला त्याची अद्दल घडल। याकरिता आम्ही इथे आलेलो आहे आणि साहेबांनी आम्हाला सकारात्मक इथे आम्ही प्रतिसाद दिलेला आहे, तर आम्हाला जरूर याचा न्याय मिळेल आम्हाला असं वाटतं। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। ने जाहीर केलं की तो मनोरुग्ण आहे। मनोरुग्ण माझा असा एक प्रश्न आहे की मनोरुग्ण हा फक्त संविधान किंवा बाबासाहेबाच्याच स्मारकाची विटंबना कशी करू शकतो? तर तो मनोरुग्ण नसून हे सर्व हे कोणीतरी कुठल्या तरी एका समाजकंटकाच्या विचारधारेतून एक हे पूर्वनियोजित झालेला हा कट आहे। त्याच्यामुळे आम्ही त्याच्यानंतरची जे घटना घडली तर इथल्या सूत्रधारांना इथल्या ज्या शासन व्यवस्थेने किंवा कुठल्या एका समाजकंटकांनी जे घडून आणलं होतं त्यांना ह्या गोष्टीची चांगली जाणीव होती की जेव्हा बाबासाहेबाची प्रतिकृती किंवा बाबासाहेबाच्या स्मारकाला जेव्हा विटंबना होते त्याच्यानंतर समाजामध्ये उद्रेक तयार होतो। हे जे अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत ते रस्त्यावरती उतरतात आणि यांच्यावरती केसेस करून आपण यांच्या शिक्षणापासून यांना वंचित करू शकतो, यांच्या अधिकारापासून वंचित करू शकतो किंवा ह्यांच्या ज्या महिला असतील या सर्वांना ह्यांच्यावरती वेगळ्या प्रकारचे केसेस आपण दाखल करून ह्यांचं पूर्ण आयुष्य ह्या ठिकाणी आपण खराब करू शकतो। अशा प्रकारची धारणा इथल्या मनोवादी विचारधारेच्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांची झालेली आहे। जेव्हा काही तिथले स्थानिक परभणी असतील, जिंतूर असतील, तिथले जे स्थानिक आता केंद्रामध्ये ज्यांनी शपथविधी घेतलेला आहे त्या लोकांचेही नाव पुढे येत आहेत की हा सर्व कट कारस्थानामध्ये ह्या लोकांचा हात असल्याचा काही प्रसार माध्यमाच्या मार्फत या सर्व गोष्टी बाहेर पडत आहेत। तरी ज्या मनोरुग्णाला समोर करून असं शासनाने जे बाबासाहेबाच्या संविधानाची तोडफोड केली त्याच्या पाठीमागे असलेले सूत्रधार आणि ह्या सर्व संबंधित जे घडून आणलेले जे प्रकरण आहे ह्या सर्व गोष्टीचे आणि ह्या सर्व जेव्हा कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा व्यक्ती तृतीय वर्षामध्ये LLB शिवाजी कॉलेज ह्या ठिकाणी हा लॉचा स्टुडंट होता। तो शिक्षण घेत असताना जर एखादा शिक्षण घेत असणारा व्यक्ती तो एखादा दगडफेक कसं करू शकतो? तो आपल्या संविधानाला मानणार होता, संविधानिक तत्वावरती चालून तो आपल्या अधिकारासाठी मागणी करत होता। तर पोलिसांना वरून कोणाचाही दबाव आला होता का
किंवा हे अगोदरच सूत्र हे पूर्ण नियोजित कट होता, ह्या सर्व प्रश्न ह्या ठिकाणी निर्माण होत आहेत. आणि ज्या ठिकाणी जेव्हा त्याचे कस्टडीमध्ये जेव्हा त्याचा मृत्यू होतो, मृत्यू होण्याच्या पाठीमागचे कारण अजूनही काही एक फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनुसार ते बाहेर आलेलं आहे. तर त्या लॅबमध्ये कॉज ऑफ डेथ अशी सांगण्यात आलेली आहे की त्याचा गंभीर दुखापतामुळे ह्याचा मृत्यू झालेला आहे. तर ह्या संबंधित प्रकरणाची चौकशी आणि हे सर्व प्रकरणाची चौकशी आम्ही CBI कडे करण्यात यावी असं आम्ही आज तुर्भेस्टोर MIDC पोलीस स्टेशन यांना अर्जाच्या माध्यमातून आणि हे संबंधित माथेफिरूची मानसशास्त्रीय चाचणी आणि खोटे बोलणे ह्या प्रकारची एक टेस्ट ही करण्याचा आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. प्रश्न के साथ पंकज विनाशिक रिपोर्ट आवाज टुडे, नवी मुंबई.